हां, तर आपण तुमच्यासाठी पार्ट 4 इक्वेशन डिफरेन्शिएशन चॅप्टर मधला पार्ट 4 पी बाय क्यूचा घेऊन आलो आहे. ह्या एक्सरसाइजमध्ये आपण म्हणजे ह्या पार्ट 4 मध्ये आपण एक्सरसाइज 1.3 रिलेटेड जेवढेही बोर्डाच्या पेपरमध्ये क्वेश्चन आले आहेत हे बघू. तर हा क्वेश्चन 2013 मध्ये 2 मार्क्स साठी आला होता आणि 2024 मध्ये 1 मार्क्स साठी आला. 1 मार्क्स साठी कसा की थेरम विथ क्वेश्चन. ठीक आहे. तर एक्सरसाइज 1.3 मध्ये पॅरामेट्रिक फंक्शन रिलेटेड क्वेश्चन्स आहे बेटा. तर पॅरामेट्रिक थेरम इथे जसं की पॅरामीटर t आहे आपल्याकडे x = 80² and y = 280. तर इथे आपण पॅरामेट्रिक फंक्शनचा यूज करू आणि आन्सर सॉल्व्ह करू. बघा, तर फर्स्टली सॉल्युशन मध्ये आपल्याला x = 80² आहे. ठीक आहे. आता x = 80² दिलेला आहे. आपण याचा डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम t करू. तर काय होणार आहे बघा, d/dt ऑफ x a कॉन्स्टंट असणार बेटा आणि d/dt ऑफ t². तर dx/dt a मल्टिप्लाइड बाय t² चा डिफरेंशिएशन t च्या रिस्पेक्ट मध्ये 2t होणार. जसं की x² चा 2x होते तसंच t चा किती होऊन जाईल, t² चा 2t होईल. dx/dt = 2at. बरोबर. तसाच y ला कन्सिडर करू. consider y = 2at differentiation with respect to x. y म्हणजे dy/dx = 2a इथे कॉन्स्टंट टर्म आहे तर 2a ने बाहेर काढलं. डेरिव्हेटिव्ह d/dt ऑफ x ने काढला लागेल तर t काढला लागेल. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम तर d/dt ऑफ y एक स्टेप पुन्हा लिहून देतो. बघा, d/dt ऑफ y 2a ले बाहेर काढलं बेटा. 2a बाहेर निघाल्यानंतर d/dt ऑफ t. तर इथून आपल्याला आन्सर मिळून जाते बेटा dy/dt is equals to the 2a multiplied by t चा डिफरेंशिएशन t च्या रिस्पेक्ट मध्ये होऊन जाते 1. तर dy/dt is equals to the 2a. ठीक. dy/dt मिळाला, dx/dt मिळाला. हा, याला आपण थोडंसं हायलाइट करू, असा बॉक्स देऊन याला आपण हायलाइट केला. बट फाइंड काय करायला सांगितलं, तर फाइंड dy/dx. काय लिहायचं, बाय पॅरामेट्रिक फंक्शन थेरम. पॅरामेट्रिक फंक्शन थेरम काय म्हणते, dy/dx is equals to the dy/dt upon dx/dt. dy/dt upon dx/dt. dy/dx is equals to the dy/dx equals to the y. dy/dt ची व्हॅल्यू काय आहे, 2a. इथे लिहायचं 2a अपॉन dx/dt ची व्हॅल्यू काय आहे, तर dx/dt आपल्याला 2at. देन ह्या 2a कॅन्सल. तर आपल्याकडे राहिलं dy/dx equals to the 1 upon t. तर सिंपल सा क्वेश्चन आहे बेटा, साधा क्वेश्चन. याला नोट करा. 2 मार्क्स साठी 1 मार्क्स साठी आलेला आहे. तर नोट करा. आपण पुढचा क्वेश्चन करू. हा, तर बघा, हा क्वेश्चन आहे तुमच्याकडे. x = a cos t and y = 2a sin t. y = a sin t. हा 2014 आणि 2022 मध्ये 2 मार्क्स साठी आलेला क्वेश्चन आहे. बघा, याच्यात ही टी पॅरामीटर आहे. तर पॅरामेट्रिक फंक्शन थेरमचा वापर करू. अगोदर आपण टी च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरेंशिएट करू, नंतर पॅरामेट्रिक फंक्शन थेरम.
x equals to the a cos t. Differentiate with respect to t. तर हे होऊन जाईल d by dt of x a multiplied by d by dt of cos t. आता हा dx by dt होणार, dx by dt equals to the a multiplied by d by dt of cos t. तर cos t चा आन्सर म्हणजे डिफरेंशिएशन मायनस sin t. तर dx by dt is equals to minus a sin t. बरोबर. सिमिलरली आपण y ला कन्सिडर y equals to the a sin t. ठीक है. तर बघा डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू किती होणार आहे बेटा इथे t. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू t, देन d by dt of y, then a constant term d by dt of sin t. ठीक है. काय होणार आहे dy by dt is equals to the a constant term असंच राहिला बेटा. त्याच्यानंतर sin t चा डिफरेंशिएशन cos t. ठीक. आता पहा हे किती होतं ते dy by dt is equals to the a cos t. आपण dy by dt काढला, dy by dt काढला, dx by dt काढला. पण फाइंड काय करायचं बेटा dy by dx. तर आपल्याला dy by dx फाइंड करायचं, आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शन थेरम वापरावा लागेल. बाय पॅरामेट्रिक फंक्शन थेरम. कोणती थेरम? पॅरामेट्रिक फंक्शन थेरम. काय आहे पॅरामेट्रिक फंक्शन थेरम? dy by dx equals to the dy by dt upon dx by dt. dy by dx equals to dy by dt upon dx by dt. The dy by dx is equals to the dy by dt ची व्हॅल्यू a cos t upon dx by dt ची व्हॅल्यू minus a sin t. तर minus a sin t. बघा हा a आणि a कॅन्सल. dy by dx is equals to the आपल्याकडे काय राहिला बेटा मायनस cos t upon sin t. cos t upon sin t होते बेटा cot t. तर आन्सर होऊन जाईल dy by dx equals to the minus cot t. तर अशा प्रकारे हा याचा सिंपलचा आन्सर होता. खूप सिंपल से क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे. 2 मार्कासाठी तुम्हाला अशा टाइपचे क्वेश्चन एक्सरसाइज 1.3 चे फर्स्ट क्वेश्चन मध्ये मिळून जाणार आहे. काही 2-4 क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पल मध्ये आहे. सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा, इझिली तुमचं होऊन जाते. ठीक आहे. तर याला नोट करा की 2024 आणि 2022 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन करू. तर बघा ह्या क्वेश्चन 2019 मध्ये 2 मार्क्स साठी आला. इथे पुढच्याच क्वेश्चन सारखा याच्या अगोदरचा क्वेश्चन सेम क्वेश्चन आहे, बट तिथे स्क्वेअर नाही होता, आता इथे स्क्वेअर आहे. x इक्वल्स टू a cos स्क्वेअर t आणि y इक्वल्स टू a sin स्क्वेअर t. तर चला आपण बघू कसं करायला लागते. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची पॉवर असते, डिफरन्शिएशन कसा होते. सॉल्युशन मध्ये x equals to a cos square t. Differentiate with respect to time. The d by dt of x, a constant term बाहेर काढली जाणार आहे. d by dt of cos t चा होल स्क्वेअर. आता आम्ही असं का बनलेले स्क्वेअर लिहितो ते होल स्क्वेअर, कारण की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची पॉवर दिली असेल तर होल स्क्वेअर होल पॉवर मध्ये कन्वर्ट कर. इथे पॉवर 2 दिली होती, त्याला होल पॉवर लिहून टाकलं. बघा आता
डिफरेंशिएशन dx by dt इज इक्वल टू द a बाहेर काढला बेटा. मग आता कसं ह्या ब्रॅकेटच्या आतमधल्या व्हॅल्यूसाठी 2 मिनिटासाठी t सपोज केलं तर t स्क्वेअर होऊन जाईल, कारण की हे ब्रॅकेटच्या आतमधले t. तर रफली हा t स्क्वेअर झाला. तर t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t आणि t च्या जागेवर आपल्याकडे cos t होता, तर 2 cos t होऊन जाते है ना. काय लिहून टाकू इथं 2 cos t multiplied by d by dt of cos t. समजलं है ना. त्यानंतर dx by dt बघा हा 2a होणार, हा cos t असाच राहिला. त्यानंतर cos t चं डिफरेंशिएशन मायनस sin t. सिंपल. ठीक. त्यानंतर आपण y कन्सिडर करू. तर काय आहे बेटा आपल्याकडे कन्सिडर y. तर y ची व्हॅल्यू आपल्याकडे a sin स्क्वेअर t. इथे पण डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू t करू. तर डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू t इथे होणार आहे dy by dt इज इक्वल टू द a ले बाहेर काढलं d by dt ऑफ sin t चा होल स्क्वेअर. इथे पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याची पॉवर दिली तर त्याला होल पॉवर मध्ये कन्वर्ट करायला जाणार. तर dy by dt इज इक्वल टू द a असाच राहणार आहे. पॉवर समोर पॉवर मध्ये एक कमी हे सोडवलं आहे, तर पॉवर समोर करून टाकले 2 sin t पॉवर मध्ये एक कमी करा 1 आणि मग मल्टिप्लिकेशन मध्ये d by dt ऑफ कशाचा sin t होणार असं. तर dy by dt इज इक्वल टू द हे पुन्हा 2a sin t मल्टिप्लाइड बाय sin t चा डेरिव्हेटिव्ह cos t. इथे म्हणजे cos t. मग आता dx by dt मिळाला, dy by dt मिळाला, आपण dy by dx काढून घेऊ. तर बाय पॅरामेट्रिक फंक्शन थेरम. बाय पॅरामेट्रिक फंक्शन थेरम काय म्हणते बेटा dy by dx equals to the dy by dt upon dx by dt. So dy by dx is equals to the dy by dx dy by dt ची व्हॅल्यू 2a sin t multiplied by cos t बरोबर. आणि dx by dt ची व्हॅल्यू 2a cos t multiplied by minus sin t. तर हे होऊन जाईल 2a cos t multiplied by minus sin t. जर आपण याला कॅन्सल करू तर बघा कॅन्सल 2a कॅन्सल, sin t कॅन्सल, cos t कॅन्सल. राहिला का आपल्याकडे मायनस. तर dy by dx हे सर्व कॅन्सल झाल्यावर 1 येणार आहे आणि हा मायनस. तर आन्सर होऊन जाईल dy by dx equals to the minus 1. तर याला तुम्ही नोट करून घ्या. सिंपल सा क्वेश्चन होता. इथे काय झालं नवीन एक डिफरेंशिएशनचा टॉपिक शिकायला मिळालं की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याची पॉवर दिली आहे तर होल पॉवर मध्ये कन्वर्ट करा. मग पॉवर समोर पॉवर मध्ये एक कमी, नंतर त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये त्याच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डिफरेंशिएशन. तर नोट करा. आपण पुढचे क्वेश्चन सोडवू. तर बघा हा क्वेश्चन आहे x sin y प्लस y sin x इक्वल्स टू 0. तर हा क्वेश्चन पण 2017 मध्ये 2 मार्क्स साठी आला. फाइंड करायचा आहे dy by dx. थोडंसं एक माझं सांगण्यात थोडंसं लक्ष नाही राहिलं. ही जे एवढी क्वेश्चन आहे 1.4 एक्सरसाइजचे आहे. मी आता टेक्स्ट बुक बघितलं तर 1.4 एक्सरसाइज मध्ये आहे. मी तुम्हाला शायद 1.3 म्हणण्यात आलं माझं, पण ऍक्च्युअली ते 1.4 मध्ये आहे. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन आहे इथं इम्प्लिसिट फंक्शन टाइपचा क्वेश्चन आहे. याच्यात कंबाईन x आणि y दोन्ही आहे म्हणून हे इम्प्लिसिट फंक्शन म्हटले जाते. तर आपण याला सॉल्व करू. बघा डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x. अशा कंडिशन मध्ये याला डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x केलं जाते बेटा. y असेल तरी x च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरेंशिएट केलं जाणार आहे. तर हे होऊन जाते
d by dx of x sin y plus d by dx of y sin x इक्वल्स टू 0. आता इथे y x आणि sin y हे दोन्ही फंक्शन आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तर प्रोडक्ट रूल लावला जाणार आहे. इथे तसंच y sin x आहे, हे पण दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, प्रोडक्ट रूल लावला जाणार आहे. तर प्रोडक्ट रूल काय असते, तर प्रोडक्ट रूल d by dx of u multiplied by v काय असते बेटा, u multiplied by d by dx of v plus v multiplied by d by dx of u. तर ह्या प्रोसिजरला फॉलो करू. फर्स्ट इथे नंतर याच्यावर बघा. तर u म्हणजे x d by dx of sin y, ठीक आहे. प्लस आता sin y d by dx of x. हा पहिला ब्रॅकेट इथे संपला, मग प्लस साइन दिला. आता याच्यावर काय म्हणजे y d by dx of sin x प्लस sin x d by dx of y, ठीक. x मल्टीप्लाइड बाय sin y चा डेरिव्हेटिव्ह cos y होणार, बट ह्या x च्या रिस्पेक्ट मध्ये आहे म्हणून dy बाय dx लिहिलं जाणार, ठीक. मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याच्या प्लस sin y असंच राहणार आहे. x चा डिफरेंशिएशन होऊन जाते 1 x च्या रिस्पेक्ट मध्ये, प्लस हा y आहे, sin x चा डिफरेंशिएशन cos x होते, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x प्लस sin x असंच राहणार आहे बेटा, ह्या होऊन जाईल dy बाय dx. आणि तुम्ही पहा हे पण इक्वल्स टू 0 आहे आणि हे पण इक्वल्स टू काय बेटा 0. आता आपण या ब्रॅकेटला नाही लिहू, ब्रॅकेट द्यायची गरज नाही आहे, तर काय होणार आहे ते बघा. या ब्रॅकेट ने द्यावं लागत, तर x cos y dy by dx प्लस sin y, ठीक. प्लस इथे y cos x प्लस sin x dy by dx इक्वल्स टू 0. मग आता बेटा ह्या स्टेप मध्ये dy by dx वाली टर्म ह्या साइड ने लिहू लेफ्ट हँड साइड ना, आणि नॉन dy by dx वाले राइट हँड साइड ने लिहू. तर बघा काय होणार आहे, तर आपल्याकडे x cos y dy by dx एज इट इज राहणार आहे. x cos y dy by dx इथे राहणार बेटा, प्लस हे दिसते तुम्हाला sin x dy by dx, हे पण इथेच राहणार आहे लेफ्ट हँड साइड मध्ये, sin x dy by dx. आता नॉन dy by dx वाले टर्म राइट हँड साइड ने लिहू. तर बघा हे sin y इथे प्लस आहे, त्या साइडने गेल्यावर मायनस, आणि y cos x पण इथे प्लस आहे, त्या साइडने गेल्यावर मायनस. किती होईल मायनस sin y cos x. या sin y इथे मायनस प्लस होता, इकडे आला तर झाला मायनस. या y cos x इथे प्लस आहे, त्या साइडने आला तर मायनस. आता ह्या दोन्ही टर्म मधून आपण dy by dx कॉमन काढू शकतो. तर x cos y प्लस sin x मधून आपण dy by dx कॉमन काढला. बघा dy by dx कॉमन केल्यावर x cos y राहिला इथं, आणि इथं राहिला sin x इक्वल्स टू हे पण इथून पण आपण मायनस कॉमन काढू शकतो. मायनस कॉमन काढल्यावर sin y cos x प्लस झालं. तर ही टर्म इथं dy by dx सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेली तर डिवायडेशन मध्ये जाते. तर dy by dx इज इक्वल्स टू द मायनस ऑफ sin y प्लस y cos x डिवाइडेड बाय ही टर्म इथे लिहायची
तर होऊन जाते x cos y प्लस sin x. तर फायनली आपला आन्सर मिळाला dy बाय dx. सिंपल क्वेश्चन होता. इम्प्लिसिट फंक्शन x आणि y कंबाईन असते अशा क्वेश्चनला आपण x च्या रिस्पेक्ट डिफरन्शिएट करतो. जर y आहे तर त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये dy बाय dx लिहून टाकतो. ठीक आहे. तर नोट करा 2017 मध्ये 2 मार्क्स साठी आला आहे. असाच एखादा क्वेश्चन आणखी करू. तर हा क्वेश्चन लक्ष दे 2015 मध्ये आला बेटा. बट हा क्वेश्चन आपल्या टेक्स्ट बुक मध्ये नाही आहे कारण की जुन्या सिलेबसचा क्वेश्चन आहे. तरी पण मी तुम्हाला आला तर सांगून देतो असा क्वेश्चन येऊ शकते. खूप चांगला क्वेश्चन आहे. इथं नाही तर सीईटी बीटी मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन येऊ शकते बेटा. तर बघा y इज इक्वल टू द e रेस टू द पॉवर ax आहे आणि हे दिल्यानंतर शो करा म्हणते x dy बाय dx इनटू y लॉग x. तर ऐका बरोबर आहे एकदम कन्संट्रेशन कारण की क्वेश्चन खूप ट्रिक वाइज क्वेश्चन आहे. तर आपण सॉल्युशन म्हणा की प्रूफ म्हणा y इक्वल्स टू द e रेस टू द पॉवर ax आहे. ठीक. आता तुम्ही पाहत असाल प्रूफ मध्ये लॉग शब्द येऊन राहिला आहे. काय येऊन राहिला लॉग. इथे तर कुठं लॉग नाही आहे. प्रूफ मध्ये काय शब्द येऊन राहिला जे प्रूफ करून द्यायचा की x dy बाय dx इक्वल y लॉग y लॉग. इथे लॉग y तर आपल्या क्वेश्चन मध्ये दिला नाही. घेऊन कसा राहिला. तर लॉग y आणण्यासाठी बघा बेटा मी इथला एक्सपोनेन्शियल फॉर्म रिमूव्ह करणार आहे. तर कसं असते की जर इथचा एक्सपोनेन्शियल म्हणजे e रिमूव्ह करायचा आहे तर इकडे व्हॅल्यू लॉग मध्ये लिहावी लागते. e रिमूव्ह करायचा आहे तुम्हाला होऊ शकते e पण इकडचं इक्वल्स टू व्हॅल्यू लॉग मध्ये. तर काय होते बेटा लॉग y इक्वल्स टू द ax. काय म्हणणं ह्या e रिमूव्ह करायचा तर लॉग भेटल. कसं भेटल e रिमूव्ह केलं तर इक्वल्स टू मधली व्हॅल्यू लॉग सोबत येते. लॉग y इक्वल्स टू द ax. ठीक. आणखी आपण बेटा याला नोट करून ठेवून देऊ काम पडणार आहे. ठीक. मग पुन्हा क्वेश्चन वर येऊन जाऊ. कन्सिडर हे लक्षात आलं. हे का बरं केलं कारण की लॉग प्रूफ मध्ये लॉग y पाहिजे. ठीक. कन्सिडर y इज इक्वल टू e रेस टू द पॉवर ax. आता डिफरेंशिएशन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. तर काय होतं dy बाय dx आणि d बाय dx ऑफ e रेस टू द पॉवर ax. तर काय होणार आहे याचा आन्सर dy बाय dx इज इक्वल टू द e रेस टू द पॉवर ax चा e रेस टू द पॉवर चा पॉवर समूह म्हणजे e रेस पॉवर ax चा e रेस पॉवर ax असते म्हणजे e रेस पॉवर x मीन्स e रेस पॉवर x असते. तसंच काय होणार a रेस पॉवर x चा पण डेरिव्हेटिव्ह e रेस पॉवर ax असणार. e रेस पॉवर ax आहे तर याचा डेरिव्हेटिव्ह e रेस पॉवर ax असतो. बट मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ ax होणार. सिंपल सा कॉन्सेप्ट आहे. e रेस टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू द पॉवर x असतो तर मग मी याचाही हेच लिहिला पण मल्टिप्लिकेशन मध्ये ही एक्स्ट्रा टर्मचा डेरिव्हेटिव्ह. ठीक. तर काय होऊन जाते dy by dx is equals to the e raised to power ax multiplied by. आता a इथे कॉन्स्टंट टर्म आहे याचा डेरिव्हेटिव्ह नाही होणार फक्त x चा डेरिव्हेटिव्ह केला जाणार आणि x चा किती होते बेटा 1. तर dy by dx is equals to the e raised to the power ax multiplied by a. चला प्रूफ तर काही करायचं तुमचं प्रूफ काही वेगळा येऊन राहिला येते बेटा. बघा dy by dx इथं समजण्याचा खेळा या क्वेश्चन मध्ये काय केला आहे बघा. e रेस टू द पॉवर ax e रेस टू द पॉवर ax ची व्हॅल्यू किती आहे y. मी याला इक्वेशन 1 म्हणून टाकतो है ना. तर इथं येऊन जाईल बेटा y मल्टिप्लाइड बाय a. इथं लिहून टाकू फ्रॉम इक्वेशन 1 निघाला. ठीक. e रेस पॉवर ax लगा y टाकला. आणखी बेटा ह्या a दिसते तर मी ह्या बॉक्सची गोष्ट जी करत आहे इथून पण a ची व्हॅल्यू काढू शकतो. कशी निघणार आहे बघा. ह्या x इथे मल्टिप्लिकेशन मध्ये a च्या इकडे गेला तर डिव्हायडेशन मध्ये log y डिवाइडेड बाय x इक्वल्स टू द a मिळते. तर मी ह्या a ची व्हॅल्यू log y अपॉन x टाक करायचं. dy बाय dx इक्वल्स टू द y मल्टिप्लाइड बाय a च्या जागेवर log y अपॉन x
तर लॉग वाय अपॉन एक्स. ह्याच खरा खेळ होता या क्वेश्चन मधला की इथून आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची होती. बघा आता हा एक्स इथे डिवायडेशन मध्ये इकडे गेला तर मल्टिप्लिकेशन मध्ये होऊन जातं. एक्स dy बाय dx इक्वल्स टू द वाय लॉग वाय. झालं. हेन्स प्रूफ. सिंपल क्वेश्चन होता. थोडीशी ट्रिक समजण्याचा खेळ आहे. आपण हे इथं इक्वेशन वन म्हटली क्वेश्चनला. आणखी एक गोष्ट की प्रूफ मध्ये लॉग वाय आहे आपल्याकडे होता नाही, तर मी एक्सपोनेन्शियल फॉर्म रिमूव्ह केला, तर इक्वल्स टू मध्ये लॉग येऊन गेला. लॉग वाय इक्वल्स टू द ax. इथून a ची व्हॅल्यू काढली. मग एवढं सगळं केल्यानंतर कन्सिडर y. याचा डिफरेंशिएशन केला. e रेस टू पॉवर x चा डिफरेंशिएशन e रेस पॉवर x वन d बाय dx ऑफ ax. सॉल्व करून टाकलं तर a असा राहिला. x चा डिफरेंशिएशन 1 झाला. हे सॉल्व केलं. मग इथं e रेस पॉवर ax च्या जागेवर y टाकून दिलं. मग या a ची व्हॅल्यू इथून काढून घेतली dy log y अपॉन x. ह्या तिकडे चालला. सिंपल आहे क्वेश्चन. नोट करून घ्या. होऊ शकते अशा पद्धतीचा क्वेश्चन तुमच्या इथं येऊन जाईल. मग पुढचे क्वेश्चन करू आपण. हा तर ह्या क्वेश्चन 2017 मध्ये 2 मार्क्स साठी आला. आणि ह्या क्वेश्चन एक असा टाइपचा क्वेश्चन आहे जिथं फंक्शनच्या रिस्पेक्ट मध्ये फंक्शनला डिफरेंशिएट करायचा आहे. डिफरेंशिएट म्हणजे फाइंड द डेरिव्हेटिव्ह कोणाचा 3 पॉवर x विथ रिस्पेक्ट टू log बेस 3x. म्हणजे फंक्शनच्या रिस्पेक्ट मध्ये डेरिव्हेटिव्ह करायचा आहे. आणि असं आपण सॉल्व करू नाही शकत. त्याच्यासाठी आपण काय करतो बेटा की पहिल्या फंक्शनला u सपोज करतो आणि दुसऱ्या फंक्शनला v सपोज करतो. तर सॉल्युशनची गोष्ट करू आपण. आपण असं ऐकलंय की x च्या रिस्पेक्ट मध्ये y ने डिफरेंशिएट करा, या x ने t च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरेंशिएट करा असं ऐकलंय. हे नाही ऐकलंय की 3 रेस टू पॉवर x ने log बेस 3 च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरेंशिएट करा, है ना. तर त्यासाठी आपण याला सॉल्व करण्यासाठी क्वेश्चनले लेट करतो की 3 रेस टू दी पॉवर x हा u आहे बेटा and log बेस 3x हा v आहे. तर आपला क्वेश्चन आता काय होत जाणार आपला बघा. फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. या u आणि या v डेरिव्हेटिव्ह u विथ रिस्पेक्ट टू v. याचा मीनिंग आहे की d बाय dv ऑफ u म्हणजे du बाय dv काढायचा आहे. du बाय dv लक्षात ठेवा. तर आता काय करायचं पुढे आपण जेला सपोज केलं त्याचा डिफरेंशिएशन करायचं अगोदर. तर सर्वात अगोदर u इज इक्वल्स टू 3 रेस टू द पॉवर x चा डिफरेंशिएशन करायचं. तर डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. u सपोज केला तर हां d by dx of u and equals to the d by dx of 3 raised to the power x. तर हे म्हणजे du by dx आणि हे e raised to the power x च्या फॉर्म्युला सारखा. e raised to power x चा फॉर्म्युला काय असते e raised to the power x into log a. याचं किती होते 3 raised to the power x into log 3 बरोबर. आता दुसरा काय कन्सिडर करू आपण. दुसरा वाला आहे आपल्याकडे v. तर v किती आहे आपल्याकडे बेटा v इज इक्वल टू log बेस 3x. तर आता गोष्ट इथं अशी आहे बेटा की आपण ज्या log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणतो त्याचा बेस e असते. इथं बेस किती आहे 3. तर पहिले मला बेस चेंज करायला लागणार. बेस चेंज करण्याची साधी प्रोसिजर. log च्या समोर काय लिहिलंय x. इथे लिहून टाका log x आणि त्याच्या डिवायडेशन मध्ये log 3. आणि आता याचा बेस काय झाला e, है ना. तर असं काय केलं जाते बेटा ह्या प्रोसिजर इथे जायचं आणि त्याच्यानंतर बघा काय सॉल्व करू आपण. इथं v इज इक्वल टू द आता log x मेन फंक्शन हे कॉन्स्टंट आहे. तर हे होते 1 बाय log 3 into log x. हे असं झालं डिवायडेशन मध्ये होता ना.
तर 1 बाय करून टाकलं log 3 आणि हा log x. तर डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x होणार. तर हे काय मिळणार आपल्याला d बाय dx ऑफ v आणि हा 1/3 कॉन्स्टंट टर्म आहे असंच राहणार बेटा 1 बाय log 3 आणि d बाय dx ऑफ log x. तर log x चा डेरिवेटिव्ह होते 1 बाय x. तर dv बाय dx इज इक्वल्स टू द 1 बाय log 3 मल्टीप्लाइड बाय log x चा डेरिवेटिव्ह 1 बाय x. तर हे होऊन जाईल dv बाय dx इक्वल्स टू द 1 अपॉन x log 3. आपल्याला काढायचं काय होतं du बाय dv आणि काढलं काय du बाय dx dv बाय dx. तर काही प्रॉब्लेम नाही. आपण पॅरामेट्रिक फंक्शन थेरमचा वापर करायचा. बाय पॅरामेट्रिक फंक्शन थेरम. पॅरामेट्रिक फंक्शन थेरम काय म्हणते dy बाय dx इज इक्वल्स टू द ह्या कंडिशन नुसार dy बाय आपले dy बाय dx नाही काढायचं आपल्याला काढायचं आहे du बाय dv है ना. तर du बाय dx अपॉन dv बाय dx अशी होऊन जाईल ह्या कंडिशन नुसार थेरम. du बाय dv इज इक्वल्स टू du बाय dx dv बाय dx आहे का. du बाय dv इज इक्वल्स टू द du बाय dx ची व्हॅल्यू आपण काढली आहे 3 raised to the power x into log 3. 3 raised to the power x into log 3 divided by dv by dx ची व्हॅल्यू पहा काय 1 upon x log 3. तर 1 upon x log 3. बेटा हा डिनोमिनेटर मध्ये पण डिनोमिनेटर आलं तर हे जे टर्म आहे हे वर चालली जाणार आहे. तर du बाय dv जो आपल्याकडे येणार आहे 3 raised to the power x into log 3 multiplied by x into log 3. ठीक. आता log 3 होऊन जाईल तुमच्याकडे log 3 चा स्क्वेअर. तर du बाय dv इज इक्वल्स टू द 3 raised to power x multiplied by बेटा मी x लिहितो आणि log 3 चा काय करू टाकतो बेटा स्क्वेअर. तर हे झालं आपल्याकडे आन्सर. काय डिफरेंशिएट 3 raised to power x with respect to log base 3 किती येणार आहे 3 raised to power x into x multiplied by log 3 चा होल स्क्वेअर. ठीक आहे. तर आता ह्या क्वेश्चन अशा टाइपचे 2-3 क्वेश्चन बोर्डाच्या पेपर मध्ये आलेले आहे ज्याच्यात आपल्याला एका फंक्शनच्या रेस्पेक्ट मध्ये दुसऱ्या फंक्शनला डिफरेंशिएट करायचं. तसं होत नाही. तर फर्स्ट फंक्शनला आपण u म्हणतो सेकंड फंक्शनला v म्हणतो. त्याच्यानंतर आपले d क्वेश्चन होतं डिफरेंशिएट फाइंड द डेरिवेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v म्हणजे du बाय dv. तर कसं काढायचं त्यासाठी जे आपण u सपोज केला त्याला घ्यायचं बेटा त्याचा डेरिवेटिव्ह काढला. तसंच v सपोज केला त्याला सॉल्व करा त्याचा डेरिवेटिव्ह काढायचा. नंतर काढून झाल्यानंतर बाय पॅरामेट्रिक फंक्शन थेरम du बाय dv काय जवळ असणार du बाय dx अपॉन dv बाय हे दोन्ही व्हॅल्यू काढून चुकलं आपण इथे टाकू आन्सर करू. आणखी 1-2 क्वेश्चन आहे त्यासाठी करून नोट करा. आता बघा आता जो क्वेश्चन केला त्याच्यासारखा सिमिलर क्वेश्चन फाइंड द डेरिवेटिव्ह ऑफ कोणाचा बेटा 7 raised to power x विथ रिस्पेक्ट टू x raised to power 7. ठीक आहे. हा 2025 मध्ये 2 मार्क्स साठी आला. आता रिसेंट मध्ये आला मागच्या वर्षी. ठीक. तर केस कंडिशन बेटा ह्या फंक्शनले u सपोज करायचा ह्या फंक्शनले v सपोज करायचा. तर लेट u equals to the 7 raised to power x and v equals to the x raised to power 7. Question म्हणजे find the derivative of u with respect to v. असं होणार आहे. Means that is u divided du by dv. du by dv काढला कसं जाणार आहे त्यासाठी आपण पहिले ह्याला कन्सिडर करू. कन्सिडर u is equals to the 7 raised to the power x. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू किती लिहिले जाणार आहे इथं x.
तर हे म्हणजे डी यू बाय डी एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ 7 रेज टू दी पॉवर एक्स. याला आपण असं लिहू शकतो डी बाय डी एक्स ऑफ यू. तर हे म्हणजे डी यू बाय डी एक्स. याचा आन्सर ए रेज टू दी पॉवर एक्स च्या फॉर्म्युलाने ए रेज टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. याचा म्हणजे मग 7 रेज टू दी पॉवर एक्स इंटू लॉग 7. बरोबर. दुसरा v x raised to power 7, the derivative with respect to x, the d by dx of v and d by dx of x raised to the power 7, the dv by dx is equals to the कसं करायला जातं बेटा याचं पावर समोर पावर मध्ये एक कमी तर पावर समोर त्याच्या पावर मध्ये एक कमी 6 मिळालं. आता हे सगळं काढून झाल्यानंतर आपण पॅरामेट्रिक फंक्शन थेरम वापरू. बाय पॅरामेट्रिक फंक्शन थेरम. पॅरामेट्रिक फंक्शन थेरम काय म्हणते du बाय dv त्या कायच्या बरोबर असणार तर du बाय dx अपॉन dv बाय dx. बरोबर. तर व्हॅल्यूज टाकू आपण du बाय dv. बघा du बाय dx तर du बाय dx किती आहे 7 रेज टू द पॉवर x into log 7. तर 7 रेज टू द पॉवर x मल्टीप्लाइड बाय log 7. dv बाय dx 7 into x रेज पॉवर 6. तर हा आपला फायनल आन्सर झाला. x रेज पॉवर 7 च्या रिस्पेक्ट चा डेरिव्हेटिव्ह x 7 रेज टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह x रेज पॉवर 7 च्या रिस्पेक्ट मध्ये किती आला 7 रेज पॉवर x into log 7 डिवाइडेड बाय 7 x रेज पॉवर 6. तर अधिक क्वेश्चन आहे आणखी क्वेश्चन सॉल्व करू बघा. तर ह्या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला 1.4 एक्सरसाइज मधल्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये मिळणार तुम्हाला है ना. हे सॉल्व करणे का आणि बाकीचे क्वेश्चन सॉल्व. पॅटर्न सगळ्याचा एकच आहे. नोट करायला. तर बघा सिमिलरली त्याच टाइपचा क्वेश्चन आहे. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू √1 - x². ते एक फंक्शनचे रिस्पेक्ट दुसऱ्याला डिफरन्शिएट करणं थोडासा हार्ड वाटणार आहे. तर आपण काय करू एका फंक्शनला u म्हणायचं दुसऱ्या फंक्शन v म्हणायचं. तर काय म्हणजे लेट u इक्वल्स टू द cos इनवर्स x and v equals to the √1 - x². So find the derivative of u with respect to v means du by dv. हे काढण्यासाठी आपल्याला u घ्यायला लागेल पहिले. तर u equals to the cos inverse x. मग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय करायला लागणार आहे x. तर d by dx of u and d by dx of cos inverse x होते. बघा आता du by dx. त्यानंतर बेटा cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन √1 - x². सिंपल सा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर आपण v ला कन्सिडर करायचं. v इक्वल्स टू द √1 - x². मग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू किती लागणार इथं x. तर हे म्हणजे d by dx of v and d by dx of √1 - x². तर dv by dx is equals to बेटा हा रूटच्या फॉर्मॅट मध्ये तर √x वाला फॉर्म्युला. √x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 √x. x च्या आतमध्ये 1 - x² येणार. मग मल्टिप्लिकेशन मध्ये d by dx ऑफ कोणाचा ब्रॅकेट रूटच्या आतमध्ये व्हॅल्यू 1 - x². तर dv by dx equals to the 1 upon 2 √1 - x² multiplied by डेरिव्हेटिव्ह कोणाचा 1 एक कांस्टेंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. सिंपल सा डेरिव्हेटिव्ह है ना. √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 √x है ना. x चा जागा 1 - x² मग d by dx of 1 - x². तर 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 1 x² चा 2x. याला सॉल्व केलं dy by dx is equals to the -2x upon
अंडर रूट ऑफ 1/2 इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन राहिला आहे, तर आपल्याकडे काय येऊन जातील dv/dx इक्वल्स टू द मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा मायनस एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक, मग बाय पॅरामेट्रिक फंक्शन थेरम, बाय पॅरामेट्रिक फंक्शन थेरम. तो पॅरामेट्रिक फंक्शन थेरम काय म्हणते बेटा की du/dv is equals to the du/dx upon dv/dx. ठीक आहे, तर काय होणार आहे du/dv काय होणार आहे पहा. du/dx ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे बेटा -1. हे बघा -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर दिसते. ही व्हॅल्यू टाकून देतो -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तसंच dv/dx हे लिहिलंय -x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल. काय होईल du/dv इज इक्वल टू -1 अपॉन मायनस एक्स आणि मायनस मायनस प्लस, तर du/dv इज इक्वल टू 1/x. सिंपल सा क्वेश्चन होता. ठीक आहे, 2 मार्क्स साठी असे सिंपल आणि रिसेंट मध्ये आलेला क्वेश्चन आहे 2022. याच्या अगोदर 2025 तुम्ही पाहून राहिले असेल की ह्या पॅटर्न वरचे क्वेश्चन बोर्डाच्या पेपर मध्ये येऊन राहिले. तुम्हाला करायची गरज आहे, कुठे मिळणार आहे तर 1.4 एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 4 आणि काही 1-2 क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, एक आणखी क्वेश्चन घेऊ याच पॅटर्न वर आधी पेपर मध्ये आलेला, नोट करा. तर बघा हा क्वेश्चन 2019 मध्ये 2 मार्क्स साठी आला. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू tan इनवर्स एक्स. तर तुम्ही पाहून राहिले 2025, 24, 22, 29 सगळ्यात याच्यात अशा पॅटर्नचा क्वेश्चन पेपर मध्ये येऊनच राहिला. तुम्हाला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे बेटा. तर बघा ह्या क्वेश्चन आता आपण log ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर u म्हणायचं आणि tan इनवर्स एक्स ला v म्हणायचं. तर लेट log ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर u झाला and v equals to the tan inverse x. मग क्वेश्चन मध्ये फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. याचा मीनिंग आहे du/dv. तर प्रोसिजर काय म्हणते, पहिला u ले घ्या, ज्याला आपण u म्हटलं तर काय u इक्वल्स टू द log ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. याला घेतलं याचा डिफरन्शिएशन, तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय म्हणजे d/dx ऑफ u and d/dx ऑफ log 1 प्लस एक्स स्क्वेअर. तुम्हाला माहित आहे की log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x होतो, तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर होऊन जाईल बेटा याचा du/dx. याला 1 अपॉन काय लिहून टाकू 1/x, x म्हणजे किती 1 प्लस एक्स स्क्वेअर, देन मल्टिप्लाइड बाय d/dx ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर होणार असं. मग du/dx इज इक्वल्स टू द काय होणार बेटा 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 चा डेरिव्हेटिव्ह होते 0 आणि एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. ठीक आहे, तर फायनल आन्सर होते du/dx इक्वल्स टू बेटा 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हो ना, 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तसंच v काढा लागणार आहे बेटा, तर v इज इक्वल्स टू tan इनवर्स x, तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, तर dv/dx. हे किती होणार आहे बेटा tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सिंपल. आता पॅरामेट्रिक फंक्शन घ्या, बाय पॅरामेट्रिक फंक्शन थेरम किती होणार आहे
बाय dv इक्वल्स टू du बाय dx अपॉन dv बाय dx. तर व्हॅल्यू टाकू आपण याच्यात. तर du बाय dv इज इक्वल्स टू द du बाय dx. तर du बाय dx ची व्हॅल्यू आपल्याकडे 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. तर 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. dv बाय dx, तर dv बाय dx 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. तर ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल. ठीक आहे, राहिला काय आपल्याकडे du बाय dv इक्वल्स टू 2x अपॉन 1 मीन्स du बाय dv इक्वल्स टू 2x. सिंपल से क्वेश्चन आहे ना. तर तुम्हाला हे करायला लागणार बेटा. आता ह्या अशा टाइपचे 2 मार्क्स आणि 3 मार्क्सचे क्वेश्चन संपले. आता आपली लास्ट एक्सरसाइज 1.5 मधले 4 मार्क्सचे क्वेश्चन ते करू आपण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोट करून घ्या. तर बघा, हा एक क्वेश्चन 2018 मध्ये 3 मार्क्स साठी आला. एक नंबर क्वेश्चन आहे हा. अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइज 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर मी लिहून दिलेला क्वेश्चन नंबर 3 चा 4th क्वेश्चन आहे. सिमिलरली याचे सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक नंबर क्वेश्चन 3 मार्क्स साठी अच्छे क्वेश्चन आहे. देखो, तर x इक्वल्स टू द a cos क्यूब t आणि y इक्वल्स टू a sin क्यूब t. बघा कसा क्वेश्चन. अशा टाइपचा एक क्वेश्चन केलाय आपण स्क्वेअर वाला है ना. सर्वात अगोदर इथं x इक्वल्स टू a cos क्यूब t ले घ्यायचं आणि इथे पॅरामीटर t आहे तर t च्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह होणार आहे. तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t. तर dx by dt is equals to the a constant term बेटा d by dt of. मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं का बाबा पॉवर दिली आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तर होल पॉवर मध्ये कन्वर्ट करा. cos t चा पॉवर 3 होऊन जाणार. ठीक आहे ना. डिफरेंशिएशन जर करायचं आहे तर पॉवरले होल पॉवर मध्ये कन्वर्ट करा. dx by dt a असं झालं बेटा. कसं होईल, पॉवर समोर पॉवर मध्ये एक कमी तर पॉवर होऊन जाईल बेटा 3 आणि पॉवर मध्ये एक कमी म्हणजे cos t चा स्क्वेअर इनटू d by dt ऑफ हे ब्रॅकेट मध्ये काय आहे cos t. हा कॉन्सेप्ट असते बेटा. dx by dt इज इक्वल्स टू द 3a म्हटलं जाणार आहे याला. हे होऊन जाईल cos स्क्वेअर t लिहू शकतो बेटा मल्टीप्लाइड बाय cos t चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin t होते. ठीक, बघा आता हे याला आपण लिहू शकतो dx by dt इज इक्वल्स टू द, हा मायनस पुढे येऊन जाईल तर मायनस 3a sin t ला पण पुढे लिहून टाकतो आणि हे करून टाकतो बेटा cos स्क्वेअर t. बरोबर. dx by तर dy बाय काढून घ्यायचं. तर dy by dt साठी आपल्याला पहिले y घ्यायला लागेल. y इज इक्वल्स टू a sin क्यूब t. इथं थोडासा हा क्वेश्चन मोठा आहे, जागेची कमतरता पडणार आहे तर थोडासा ऍडजस्ट करजा बेटा. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t dy by dt हा a टर्म कॉन्स्टंट आहे बेटा आणि याला काय लिहू शकतो आपण d by dt कोणाचा sin t चा होल क्यूब. कारण की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे तर पॉवरले होल पॉवर मध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे. हा कसं होते dy by dt इक्वल्स टू द a. कसं पॉवर समोर आणि त्याच्या पॉवर मध्ये कमी तर sin t चा स्क्वेअर. नंतर काय बेटा डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे d by dt ऑफ sin t. करू सॉल्व. तर dy by dt इज इक्वल्स टू द 3a sin स्क्वेअर t लिहू शकतो याला आणि sin t चा डेरिव्हेटिव्ह cos t होऊन जाते. ठीक झालं कंप्लीट. आता कोणती थेरम पॅरामेट्रिक, कारण की dy by dx लागणार आहे. इथं क्वेश्चन मध्ये काय आहे dy by dx. तर बाय पॅरामेट्रिक फंक्शन थेरम काय असतं पॅरामेट्रिक फंक्शन थेरम dy by dx इक्वल्स टू द dy by dt अपॉन dx by dt. ठीक
तर व्हॅल्यूज टाकून देऊ याच्या. तर dy बाय dx इज इक्वल टू द किती आहे व्हॅल्यू 3a sin स्क्वेअर t मल्टिप्लाइड बाय cos t होणार असं. आणखी dx बाय dt किती आहे -3a sin t मल्टिप्लाइड बाय cos स्क्वेअर t. आता बरोबर लक्षात घ्या काय काय कॅन्सल होते तर तर लक्ष द्या कॅन्सलची गोष्ट 3a कॅन्सल होते. नंतर साइन स्क्वेअर टी स्क्वेअरचा अर्थ आहे दोन साइन आहेत मग एक साइन आणि ह्या साइन टी कॅन्सल झाला. इथे स्क्वेअर आहे तर ह्या कॉस टी कॅन्सल झाला. तर जे कॅन्सल झालं ते सोडून द्या बाकी जे राहिलं ते लिहून टाका. तर बघा मी इकडे लिहितो तर इथे राहून जाईल एक साइन टी आणि खाली राहून जाईल बेटा मायनस कॉस टी. ठीक आहे साइन टी आणि कॉस टी. अरे सर dy बाय dx ची व्हॅल्यू sin t अपॉन cos t होणार पाहिजे तर काही वेगळंच तर आपण त्याला पण आणू शकतो बेटा. बघा कसं आपल्याला दिलेल्या क्वेश्चनला चेंज करायला लागणार आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याकडे आहे x = a cos क्यूब t बेटा है ना असं आहे. तर बघा हा a इथे मल्टिप्लिकेशन आहे इकडे गेला तर डिवायडेशन मध्ये चालला जाणार आहे x बाय a आणि हे म्हणजे बेटा cos क्यूब t. ठीक आहे आता हा क्यूब आहे ह्या साइडनं क्यूब रूट लिहिलं जाणार आहे. तर मग क्यूब रूट म्हणजे पॉवर होते 1/3 म्हणजे या 3 होते इकडे 1/3 आणि हे cos t होते होईल. तसंच याला आपण पहा ह्या y तर y = a sin क्यूब t आहे. तर हा a इकडे मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये जाणार तर y बाय a = sin क्यूब t. मग बेटा हे क्यूब आहे इकडे जाणार क्यूब रूट म्हणजे पॉवर 1/3 होते तर y बाय a ची पॉवर 1/3 आणि हे झाला sin t. तर ह्या दोन टर्मचं आपल्याला काम आहे. ह्या टर्मने तुम्ही म्हणून टाका इक्वेशन 1 आणि ह्या टर्मने म्हणून टाका इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 ला बघा दिसते sin t है ना. तर ह्या sin t चा जागा काय टाकायचं y बाय a पॉवर 1/3 आणि ह्या cos t चा जागा किती टाकायचं x बाय पॉवर 1/3 है ना. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इक्वेशन 1 and 2 ने किती होईल dy बाय dx = ह्या sin t दिसते तुम्हाला sin t ची व्हॅल्यू किती टाकू बेटा y अपॉन a रेस्ट पॉवर 1/3 y अपॉन a रेस्ट टू दी पॉवर 1/3 डिवाइडेड बाय ह्या मायनस आहे तर मायनस देऊन टाका पहिली गोष्ट. तर cos t तर cos t दिसते तुम्हाला किती आहे x बाय a पॉवर 1/3 x बाय a पॉवर 1/3. आता तुम्ही बघा इथे पॉवर 1/3 आहे आणि इथे पॉवर 1/3 तर कंबाईन पॉवर देऊन टाकू आपण एकच आहे ना. काय कशाला मग डबल पॉवर द्यायची गरज आहे. तर dy बाय dx = हा मायनस वर लिहून टाकू असा बेटा आणि इथे म्हणजे y बाय a अपॉन x बाय a होल पॉवर 1/3 दिलं असं. मग हा a आणि a कॅन्सल होऊन जाणार आहे. हा a आणि a कॅन्सल केला तर dy बाय dx = मायनस काय म्हणजे बेटा y अपॉन x पॉवर 1/3. हेन्स प्रूफ. सिंपल सा क्वेश्चन. ह्या क्वेश्चन सारखे क्वेश्चन 1.4 एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये आहे. ठीक आहे याला नोट करा 3 मार्क्सचा क्वेश्चन होता बेटा लिहून घ्या. तर बघा आता व्हिडिओ खूप मोठा होऊन राहिला आहे त्या कारणामुळे आता आपण 1.5 चे क्वेश्चन पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ आणि त्या 1.5 मध्ये सारे क्वेश्चन 4 मार्क्सचे आहे म्हणजे चॅप्टर 10 मार्क्सचा आहे. तर आपल्याला 2 मार्क्स 3 मार्क्स 4 मार्क्सचे क्वेश्चन येणार आहे. तर 1.5 एक्सरसाइज 4 मार्क्सच्या बेसिसवर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणी पुढचा लेक्चर
स्किप करू नये, ध्यानाने बघायचं. 4 मार्क्सचे क्वेश्चन सगळे तुम्हाला तिथंच मिळून जाणार आहे. ठीक आहे, आणि व्हिडिओला लाईक कर जा. ठीक, तर आपण इथे या लेक्चर इथंच संपवतो. पुढचा लेक्चर आपण नेक्स्ट याच्यात पाहू. ठीक आहे.